चॅप्टर नंबर 15. ओके, ट्रायंगल्स अँड देअर प्रॉपर्टीज. आपल्याला ट्रायंगल्स माहिती आहेत है ना. हा ए बी सी हा काय आहे, ट्रायंगल आहे. लिहितोय कसं आपण, ट्रायंगलचा एक साइन वापरतो ए बी सी असाही लिहितो, किंवा ट्रायंगलचा साइन घेऊन बी पासून सुरू केलं तरी चालतं, बी ए सी किंवा सी ए बी असंही लिहितो. तिन्ही प्रकारे लिहिता येतं. ठीक आहे. आणि याच्यात आपल्याला ट्रायंगलचे टाइप्स बघायचे आहेत, म्हणजे प्रकार बघायचे आहेत. ओके, अ ट्रायंगल इज क्लोज्ड फिगर मेड बाय जॉइनिंग द नॉन कॉलिनियर पॉइंट्स. नॉन कॉलिनियर पॉइंट्स म्हणजे काय? नॉन कॉलिनियर पॉइंट्स म्हणजे जे एकाच लाईन मध्ये असेल तर कॉलिनियर म्हणतात, आणि एकाच लाईन मध्ये नसेल तर त्याला काय म्हणतात, नॉन. आता हे 1 2 3 हे तिन्ही पॉइंट आहे, ते तिन्ही पॉइंट नॉन कॉलिनियर आहेत का कॉलिनियर आहेत? कॉलिनियर, कारण एकाच लाईन मध्ये आहेत म्हणून त्याला काय म्हणायचं, कॉलिनियर. मग हे पॉइंट मी असा दिला, 3 पॉइंट हे काय आहेत, एकाच रेषेत आहेत का? नाही. मग ही काय आहेत, नॉन कॉलिनियर. पण नॉन कॉलिनियर पॉइंट वापरूनच आपल्याला ट्रायंगल बनवता येतं. नॉन कॉलिनियर पॉइंट्स. ओके, याच्यात नॉन कॉलिनियर पॉइंट्स बाय लाईन सेगमेंट. ओके, म्हणजे ट्रायंगल कशी काढली जाते, 3 नॉन कॉलिनियर पॉइंट्स, 3 नॉन कॉलिनियर पॉइंट्सने ट्रायंगल काढले जाते. मग ही ट्रायंगल्स मध्ये काय काय भेटतं आपल्याला? आता समजा हा ट्रायंगल आहे. ओके, या ट्रायंगल मध्ये काही पॉइंट्स आहेत, ते घेऊयात आपण. ठीक आहे. कोणी हे बोलायचं नाही एकमेकांशी. ठीक आहे. द वर्टायसेस, साइड्स अँड अँगल्स हे ट्रायंगल्सचे पार्ट्स आहेत. काय आहेत? पार्ट्स. आता वर्टायसेस म्हणजे काय? वर्टायसेस, साइड्स. साइड्स तर माहिती आहे आपल्याला, ही ए बी साइड आहे है ना, बी सी साइड आहे, ए सी साइड. ए बी साइड्स कुठले कुठले येणार आपल्याला? आता साइड्स काय येणार, ए बी, बी सी अँड ए कॅरीबॅग वाले, ते कॅरीबॅगचा आवाज करू नको, ए सी. ओके, ए बी, बी सी आणि ए सी. ही काय झाली, साइड्स झाली. ही काय झाली, साइड्स. साइड्स तर कळाले आपल्याला. आता आपल्याला अँगल्स पण माहिती आहेत. अँगल्स म्हणजे दोन साइड मिळून एक अँगल बनते. मग अँगल कुठला? हा अँगल ए. ओके, हा ए बी आणि बी सी दोन्ही मिळून काय बनते, बी, म्हणजे अँगल बी. आणि सी सुद्धा काय येणार, अँगल सी. शेवटचा राहतो वर्टायसेस. काय? वर्टायसेस. वर्टायसेस म्हणजे पॉइंट्स ज्या ठिकाणी कनेक्ट केलेले आहेत ती पॉइंट्स आपल्याला सांगता यायला पाहिजे. आता इथं दिलेत त्याने, इन ट्रायंगल एबीसी, एबीसी मध्ये लेंथ ऑफ ए बी, ए बी चं माप विचारलं त्याने, ह्याची मेजरमेंट काढायचं आहे तुम्हाला, इथं लिहायचं आहे पट्टीने, रुलरने. ओके, बी सी चं माप काढायचा, त्याचं सुद्धा इथं माप लिहायचं आहे, मोजायचं आहे इथं पट्टी ठेवून. ठीक आहे, सगळ्यांचं माप लिहायचं आहे. ओके, मग याला लेंथ ऑफ ए बी, बी सी, ए सी, हे सगळी साइड्सची माहिती दिली. कशाची? साइड्सची. पुढे मला वाटतं अँगल्सचे दिले असतील, इथे अँगल्स आहेत बघा, अँगल्सचं पण मापे आहेत. त्यानंतर वर्टायसेस म्हणजे काय म्हणलं मगाशी, 3 कनेक्टिंग पॉइंट. ए हा काय, ए बी सी चे वर्टायसेस काय आहे, पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी, पॉइंट पी, पॉइंट क्यू, पॉइंट आर. ओके, मग याच्यामध्ये ट्रायंगल्सची जी काही प्रकार आहे, टाइप्स ऑफ ट्रायंगल्स, टाइप्स ऑफ ट्रायंगल्स, टाइप्स ऑफ ट्रायंगल्स. एक, बेस्ड ऑन साइड्स, बेस्ड ऑन साइड्स, साइड्स वरून ट्रायंगलचे टाइप्स पडते. बेस्ड ऑन, दुसरा बेस्ड ऑन अँगल्स, बेस्ड ऑन अँगल्स, अँगल्स बघून तरी ट्रायंगलची
प्रकार पडतात, साईड बघून तरी प्रकार पडतात. ठीक आहे, मग ते बघूयात आपण. जेव्हा समजा आता याच्यात साइड्स इथं आहे बघा, ठीक आहे, इथे लिहिलेलं आहे. हा जो प्रकार आहे इथे, ठीक आहे, इथे टाइप्स ऑफ ट्रायंगल्स based on sides, based on काय sides. आता इथे एक पडलेत बघा, एक इक्विलॅटरल ट्रायंगल, दुसरा isosceles ट्रायंगल्स, चौथा स्केलेन ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, ज्या ट्रायंगलचे तीन साइड असतात, तिन्ही साइड्स कसे असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, इक्वल. ऑल थ्री साइड्स मस्ट बी इक्वल. त्याला काय म्हणायचं, इक्विलॅटरल ट्रायंगल्स. आयसोसेल्स म्हणजे काय, त्याच्यातले ओनली दोन साइड्स जर इक्वल असेल तर त्याला आयसोसेल्स ट्रायंगल्स म्हणतात. नंतर स्केलेन ट्रायंगल म्हणजे काय, ज्याचे कोणतेही साइड्स, दोन साइड्स असू दे, कोणतेही साइड्स इक्वल नसतील. जसे की समजा असा आहे, असा आहे, असा आहे, ए बी सी, ए बी बी सी ए सी, ह्याच्यापैकी कुठलं तरी दोन जोडी आहेत का इक्वल, नाही. मग ही ट्रायंगल काय आहे, स्केलेन ट्रायंगल. ओके, तिन्ही साइड इक्वल असेल तर इक्विलॅटरल, दोन साइड इक्वल असेल तर आयसोस्केल्स. तिसरा ट्रायंगल कुठला, दोन साइड इक्वल नसेल तर त्याला काय म्हणायचं, स्केलेन ट्रायंगल्स. ओके, आता बघूया अँगलच्या बेसवरून. कशावरून, अँगलच्या बेसवरून. अँगल तर माहिती आहे तुम्हाला, मेजरमेंट करता येतं ना, ज्याची तिन्ही अँगल्स, आता अँगल्स किती असतात, 3, बरोबर ना. साइड जसं 3 असतात तसं अँगल सुद्धा किती असतात, 3. तिन्ही अँगल्स जर अॅक्यूट असतील, कसं असतील, अॅक्यूट. आता अॅक्यूट म्हणजे काय, अ ट्रायंगल विथ ऑल 3 अॅक्यूट अँगल्स इज कॉल्ड अॅक्यूट अँगल ट्रायंगल. अॅक्यूट अँगल म्हणजे काय, विच इज लेस दॅन 90 डिग्री, म्हणजे 90च्या खाली. समजा 88 डिग्री, 4 डिग्री ना, नंतर सांगा 45 डिग्री, 89 डिग्री, म्हणजे 90च्या खाली जेवढे काही अँगल येतात ते सगळे अँगल, तिन्ही अँगल. जसं की आता ट्रायंगल मी काढला, हा ट्रायंगल काढला, हा 55 आहे म्हणून समजू आपण, हा 60 आहे म्हणून समजू, हा 65 आहे, सगळे 90च्या खाली आहे की नाही. मग या ट्रायंगलला काय म्हणायचं, अॅक्यूट अँगल ट्रायंगल. तिन्ही अँगल काय पाहिजे, अॅक्यूट पाहिजे, म्हणजे 90 पेक्षा कमी पाहिजे. ओके, त्यानंतर येतो राईट अँगल ट्रायंगल. काय येतो, राईट अँगल ट्रायंगल. मग राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, ज्या ट्रायंगल मध्ये एक अँगल असा 90 असेल, 90 म्हणून देत नाहीत, हे चिन्ह देतात बरं का. ओके, मग एक अँगल, ओनली वन इज अ राईट अँगल, तर त्याला काय म्हणायचं, राईट अँगल ट्रायंगल. त्यानंतर ज्या ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 पेक्षा जास्त, त्याला काय म्हणतात, ऑब्ट्यूज अँगल म्हणतात. जी एकच ऑब्ट्यूज अँगल असेल तर त्याला काय म्हणायचं, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. अॅक्यूटचा नियम काय, सगळे अॅक्यूट पाहिजे, मग अॅक्यूट ट्रायंगल ट्रायंगल. ओके, राईटचं काय, एक राईट अँगल पाहिजे, राईट अँगल ट्रायंगल. ऑब्ट्यूजचा ट्रायंगल कसा असतो, एकच ऑब्ट्यूज असेल तर ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. लक्षात आलं. मग आता आपण जरा पुढे जाऊयात. प्रॅक्टिस सेट 36. हे ऑब्झर्व करायचे, ही आहे ट्रायंगल ट्रायंगल ट्रायंगल. मापे कशाचे दिलेत, साइडचे दिलेत की अँगलचे दिलेत, अँगलचे दिलेत. ओके, कशाचे दिले, अँगल. जसं आहे बघा, हे 90, याचा अर्थ काय, 90. हा किती आहे, 125 डिग्री दिलेत, हे डिग्री दिलेत. ओके, मी म्हटलं मगाशी 3 टाइप्स पाहिले, किती, 3. एक अॅक्यूट अँगल ट्रायंगल,
है ना, बरोबर ना, ट्रायंगल. नंतर राईट अँगल्ड ट्रायंगल, त्यानंतर ऑब्ट्यूज अँगल्ड ट्रायंगल. हे तीन पाहिलं होतं अँगलच्या बेसवरून. मग अँगलच दिले त्याच्यात. हा 90 आहे, मग हा कोणता असणार? 90 असेल तर काय? राईट अँगल. म्हणजे हे काय आहे? राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. ओके, मग इथं लिहायचं पी क्यू आर इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. तुम्ही पूर्ण लिहायचं RIGST, राईट अँगल्ड ट्रायंगल असं. ठीक आहे. XYZ कोणता आहे? मग हा मोठा आहे ना, म्हणजे 90 पेक्षा जास्त आहे, मोठा आहे. मग हे काय असणार? ऑब्ट्यूज्ड अँगल, ऑब्ट्यूज अँगल्ड ट्रायंगल. ही सगळी 90 पेक्षा कमी आहेत, है ना. मग हे काय असणार? अॅक्यूट अँगल ट्रायंगल. सोपं आहे. ओके, नेक्स्ट पुढे. आता मेजरमेंट कसं दिलं? साईड बद्दल दिलेत माहिती. काय दिलेत? साईड, है ना. ही चिन्ह म्हणजे ही सारखीच आहे तर समजायचं. एक रेषा इथे, एक रेषा इथे, एक रेषा इथे, एक रेषा, एक एक रेषा असेल तर ही तिन्ही साईड कशा आहेत? इक्वल आहेत. ओके, मग आता याचे कशावर आहे? बेस्ड ऑन साइड्स, बेस्ड ऑन साइड्स. मग बेस्ड ऑन साइड्स बघूया. ABC सगळे इक्वल आहेत. सगळे इक्वल असेल तर इक्विलॅटरल. मग शिकलोय ना, इक्विलॅटरल ट्रायंगल. याच्यात बघा सगळे वेगळे आहेत. हा एकच रेषा आहे, इथं दोन रेषा आहे, इथं किती आहेत? तीन रेषा आहेत. वेगवेगळे आहेत ना. मग वेगवेगळे असेल तर नाही, दोन इक्वल असेल तर आयसोसेल्स. शेवटचं होतं बघा, शेवट स्केलेन. काय? स्केलेन. हे काय आहे? स्केलेन ट्रायंगल आहे. समझे? आयसोसेल कधी? दोनच इक्वल. हे दोन इक्वल आहे की नाही? दोन इक्वल असेल तर आयसोसेल. ओके, पुढे जसं फिगर मध्ये दिलेलं आहे, अविनाश हे त्याच्या घराजवळ थांबलेला आहे. ही कॅन चूज फ्रॉम 2 रोड्स टू गो टू स्कूल. स्कूलला जाण्यासाठी 2 रोड आहेत. ओके, विच वे इज शॉर्टर? एक्सप्लेन वाय. त्याला घरापासून, इथं घर आहे त्याची, शाळेला जायचंय. असंही जाऊ शकतो, असंही जाऊ शकतो. ठीक आहे. कोणता त्याला जवळ जाईल? A पासून C पर्यंत, है ना. फ्रॉम पॉइंट A टू C इज शॉर्टर वे फॉर रिचिंग स्कूल. ओके, शॉर्ट आहे ते. पुढे लेंथ ऑफ साइड्स सम ट्रायंगल्स आर गिवन. से व्हाट टाइप ऑफ ट्रायंगल दे आर. आता काय दिलेत? साइड दिलेत. काय दिलेत? साइड. ट्रायंगल सांगा. तिन्ही वेगवेगळे आहेत की नाही? तिन्ही वेगवेगळे साइड असेल तर मग सांगितलंय स्केलेन ट्रायंगल. कुठला? स्केलेन, है ना. याच्यात दोन इक्वल आहेत की नाही? दोन इक्वल आहेत ना. मग ही काय? आयसोस्केल्स ट्रायंगल, है ना. मग ह्याच्यात बघा दोन इक्वल आहेत की नाही? नाही, तिन्ही इक्वल आहेत. मग हे काय? इक्विलॅटरल ट्रायंगल. याच्यात तिन्ही वेगवेगळे आहे, है ना. मग हे काय? स्केलेन ट्रायंगल. लक्षात आलं का?